तर कशा आहात तुम्ही सगळे। आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार। सो आज व्हिडिओची सुरुवात अगदी माझ्या डेली क्लिनिंग रूटीन पासून जे आहे ना ते व्हिडिओची सुरुवात केलेली आहे। तर बघा इथे मी आता जो काही माझा काउंटर टॉप आहे ना तो छान अशा मस्त पद्धतीने मस्त चकाचक करून घेते आहे। ॲक्च्युअली काय झालं ना सगळे स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेतलं, भांडी कुंडी सगळी झाली, पण आपण कितीही किचनमध्ये काम केलं तरी मग सतत आपलं किचन जे आहे ना ते खराब होतच असतो। मग आपल्याला सतत अशी वारंवार क्लिनिंग करतच राहावी लागते। म्हणून मी काय करते ना, जेव्हा सकाळी मॉर्निंगला उठते तेव्हा पूर्ण किचन क्लीन करून घेते, त्यानंतरच स्वयंपाक करते, ज्यामुळे मग खूप जास्त मला डीप क्लिनिंग करायची गरज नाही पडत। आणि त्यानंतर सगळी कामे आवरून झाल्यानंतर परत एकदा पूर्ण असं किचन जे आहे ना ते छान असं मस्त क्लीन करून घेते अगदी छान। म्हणजे जो काही आपला मॅजिकल लिक्विड स्प्रे असतो ना त्यानेच मी पूर्ण किचन क्लीन करून घेते। आणि माझी दुसरी सवय आहे जी मी स्वतःला लावून घेतलेली आहे, म्हणजे मला हॅबिटच झालेली आहे की किचन क्लिनिंग केल्यानंतर किंवा घर क्लिनिंग केल्यानंतर जे काही क्लॉथ्स असतात ना ते मी छान असे मस्त जेव्हाच्या तेव्हाच वॉश करून घेते, जेणेकरून मला खूप जास्त क्लॉथ्सची गरज पडत नाही आणि माझे क्लॉथ्स पण अगदी म्हणजे स्वच्छ सुंदर असतात। आणि बघा अशी जर रूटीन लावली ना तर मग आपल्याला सवय आहे ना ही लागतेच। आणि मी इथे बेसिंगमध्येच जे काही माझे क्लॉथ्स असतात ना ते सगळे मी वॉश करून घेते। त्यानंतर काही भांडी होती माझी बॅलन्स। ॲक्च्युली काय झालं ना सकाळी म्हणजे आमच्याकडे कचरेवाला जे आहे ना ते खूप म्हणजे लवकर येतो, त्यामुळे मला माझं म्हणजे गॅसवर काही भाजीचं वगैरे मी ठेवलं होतं, कुकर पण लावलं होतं, जे माझ्या हाताने म्हणजे जडलं, तर म्हटलं आता ते छान असं घसून काढते। आणि म्हणून मग मी इथे जे आहे ना ते त्याला छान भिजवून ठेवलं होतं। त्यानंतर लगेच गॅस शेगडीची जी काही असतात ना भांडी वगैरे सगळी मी ती वॉश करून घेते, कारण याला पण असं खूप म्हणजे खूप जास्त वेळ जर आपण हे बर्नर वगैरे वॉश केले नाही ना तर मग त्याला जंग पकडतो आणि मग ते काही दिवसांनी तेलकट होऊन खूप म्हणजे खराब होतात आणि खूप खराबही दिसतात, ज्यामुळे मग आपल्याला दिवसामधून एकदा तरी हे छान असं क्लीन केलंच पाहिजे। मॉर्निंगला असो किंवा नाईटच्या किचन क्लिनिंग रूटीनमध्ये ही गोष्ट नक्की तुम्ही लक्षात ठेवा। गॅस शेगडी बर्नरचे सगळे साहित्य असे छान वॉश करून घ्या। त्यानंतर जे काही माझी छोटी मोठी भांडी होती जे मी भिजवून ठेवले होते, ॲक्च्युली सकाळी म्हणजे स्वयंपाक वगैरे आवरल्यानंतर भांडी घासली होती मी, पण असते ना आपलं चपात्याचं कणिक वगैरे मळलेलं असतं भांडं, त्यानंतर हे कुकर माझं जळलं होतं म्हणून हे काही भांडी मी इथे भिजवून ठेवली होती, म्हणून ती भांडी वॉश करायची राहिली होती, म्हणून म्हटलं आता छान असं मस्त वॉश त्यानंतर बघा उन्हाळ्यामध्ये थंड पाणी पिण्याची खूप म्हणजे आवड येत असते, त्यामुळे मग हे माझ्याकडे सुरई गेल्या कित्येक वर्षापासून ही सुरई आहे, यामध्ये मी पाणी भरून ठेवते आणि इतकं छान थंडगार पाणी होतं ना यामध्ये की खूपच छान। आणि मला एक सवय आहे घरामध्ये, मी जिकडे तिकडे जे आहे ना म्हणजे असे बॉटल्स भरून ठेवते, कारण आपण कितीही म्हटलं तरी आपल्याला म्हणजे तहान तर लागते खूप, पण मग किचनमध्ये जाऊन पाणी प्यायला आपण कंटाळतो। मग काय करायचं नाही, यावेळे मी तुम्हाला असे अधेमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की बॉटल्स जिथे आपण खूप जास्त वेळ बसतो ना तिथे एखादी बॉटल छान भरून ठेवून द्यायची, आणि ती जर बॉटल स्टीलची असली ना तर मग ती खरंच म्हणजे चांगलं असते। स्टीलच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवणं खूप छान असते, म्हणून मी तर तुम्हाला सजेस्ट करणार की प्लास्टिकची जर तुम्ही यूज करत असेल बॉटल तर प्लीज तुम्ही डेली रूटीनमध्ये प्लास्टिकच्या जागी तुम्ही स्टील किंवा मग असं एखादं सुरई वगैरे भरून ठेवून आहे ना म्हणजे पाणी पिऊ शकता, कारण ते आपल्या हेल्थसाठी खरंच खूप फायद्याचं आहे। आणि लगेच बघा मी इथे सगळं भरून घेतलं आणि त्यानंतर जे काही माझं बेसिंग एरिया आहे ना तो पण मी असं क्लीन करून घेते, अगदी टॅप वगैरे, म्हणजे डेली मी डीप क्लिनिंग नाही केली तरी मी खूप जास्त म्हणजे माझा सिंक एरिया जो आहे ना तो म्हणजे खराब होऊ देत नाही। आणि मला सवय आहे म्हणजे एक जरी भांडं असलं वॉश करून घेतलं तरी मी सिंक एरिया असं म्हणजे पूर्णपणे छान घासून काढते, ज्यामुळे माझं सिंक एरिया खूप म्हणजे चांगलं असतो आणि कधीच म्हणजे खराब होत नाही। आणि मी अशी स्वतःला आहे ना हॅबिट्स लावून घेतलेली आहे, कारण घर आपलं असल्यामुळे आपल्याला क्लिनिंगची सवय आपल्यालाच असली पाहिजे, आणि अशी क्लिनिंगची सवय एकदा जर लागली तर बघा आपलं घर नेहमीच चकाचक आणि असं मस्त प्रसन्न राहत असतो। त्यानंतर बघा कालच्या दिवशी ॲक्च्युली आमच्या नेबर्सकडे हळदीचं प्रोग्राम होतं, तर ते त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो रात्री, आणि रात्रीला खूप उशिरा आल्यामुळे मग ड्रेस वगैरे छान असं उन्हामध्ये सुकू दिलं, आणि येलो कलरचं ड्रेस होतं, खूप जास्त म्हणजे सुकवायला नको म्हणून मग मी त्याला आहे ना आता घडी करून त्याची छान ऑर्गनाईज करून ठेवून देते। आणि कालच्या रात्रीचं एक मी छोटंसं म्हणजे आम्ही अशा बायका सगळ्या मिळून छान असं डान्स केलं होतं, तो क्लिप मी इथे टाकला आहे, आणि यासाठी टाकला आहे की म्हटलं
म्हटलं हे छोटे छोटे आठवणी ज्या आहेत ना म्हणजे यूट्यूबवर तर आपण आपल्या बऱ्याच आठवणी असतात आणि यूट्यूबवरच्या आठवणी ज्या आहेत ना ते आयुष्यभर टिकून असतात. मोबाईलमध्ये मी किती हा व्हिडिओ ठेवला असता तरी तो कधी ना कधी माझ्याकडून डिलीट झालाच असता. म्हणून मग फक्त आठवणीसाठी जस्ट मी हा व्हिडिओ मी इथे म्हणजे मी छोटासा क्लिप टाकलाय, तुम्ही इग्नोर करू शकता. त्यानंतर बघा इथे अलमारीला कपडे वगैरे ठेवून दिले आणि लगेच घेतलं बेड आवरायला. माझं तरी असं मत आहे की बेडरूम म्हटलं ना तर बेडरूममध्ये कितीही पसारा असू द्या, जर आपलं बेड जर ऑर्गनाईज असलं ना तर बघा रूममध्ये इतकी म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी येते. म्हणजे खूप छान असं रूमचं अगदी लुक चेंज होऊन जातो. अगदी त्या एका बेड व्यवस्थित दिसल्यामुळे ना इतकं छान म्हणजे प्रसन्नता येत असते ना की रूममध्ये खूपच जास्त. म्हणून मी शक्यतो जास्तीत जास्त जे आहे ना बेड क्लीन ठेवायचा प्रयत्न करते. कारण तुम्ही माझे व्हिडिओ बघत असेल तर माझी ही रूम जी आहे ना ती खूप जास्त फेवरेट आहे. म्हणजे मी अधूनमधून जेव्हा कधी माझ्याकडे टाईम असतो तेव्हा मी याच रूममध्ये म्हणजे माझा डेरा पडत असतो. त्यामुळे मी ही रूम जी आहे ना ती जास्तीत जास्त फ्रेश आणि प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करत असते. आणि खरंच मला आहे ना मला घर सजवायला खूप जास्त आवडते. मग ते छोट्या छोट्या वस्तू का असो ना, मला म्हणजे असं प्रत्येक गोष्ट जर ऑर्गनाईज असली ना तर मग मनही म्हणजे प्रसन्न होत असतो आणि आपल्याला बघा अगदी असं फ्रेश वाटत असतो. म्हणून मग मी स्वतःला 2-5 मिनिटाची हॅबिट्स लावून घेते. जसं मला बेड थोडंसं म्हणजे असं अस्ताव्यस्त दिसलं की मी लगेच छान असं मस्त क्लीन करून घेते. त्यासाठीच मला हा ब्रश खूप कामात येत आहे. खूप म्हणजे खूपच कामात येतो मला. त्यानंतर बघा जे काही बॉटल्स वगैरे असतात मी भरून ठेवलेले ते मी जिथे जास्त बसते किंवा मी मुलं जिथे राहतात ना तिथे मी ठेवून देते. सध्या मुलं टीव्हीचं रिचार्ज नसल्यामुळे त्यांचं जास्त लॅपटॉपवर थोडा जोर आहे. त्यामुळे मग मी लॅपटॉपजवळ एक बॉटल भरून ठेवून दिली जेणेकरून त्यांना पण म्हणजे पाणी पिण्याची आठवण यावी. त्यानंतर बघा हे फ्लावर्स म्हणजे मी सकाळी सकाळी जे आहे ना ते मार्केटला गेली होती. ॲक्च्युली आज लग्न असल्यामुळे मला काही गिफ्ट्स पण घ्यायचे होते. सो मला हे छान असं मस्त डेकोरेटिव्ह काही वस्तू दिसल्या छोट्या मोठ्या तर ते मी घेऊन येत असते आणि मग असंच डोकं चालवून इथे तिथे सजवायचा प्रयत्न जो आहे ना तो माझा सुरू असते. कारण मला छोट्या छोट्या गोष्टीने मला घर सजवायला खरंच खूपच जास्त आवडते आणि मी इथे तेच प्रयत्न करत आहे. आणि बघा मी इथे लावून दिला आणि मी बघितलं की कसं दिसतंय दुरून, पण मला काही तेवढं म्हणजे चांगला हा लुक जो आहे ना तो वाटत नव्हतं. म्हणून मग मी परत ते काढून घेतलं आणि सध्या मी म्हणजे इथे फक्त मी असं जो आपला डबल टेप असतो ना त्यानेच मी चिपकवत आहे. आणि परमनंट मला जर कुठे वाटलं की ते या वस्तूची जागा म्हणजे ठरली तर मग मी म्हणजे तुमच्यासोबत शेअर करीन. परमनंट जागा नाही, मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठीच नाही का हे फक्त सजवून दाखवत आहे. सो बघा अशा पद्धतीने हे मी मग सिंगल त्याची एक लडी जी आहे ना ती काढून घेतली आणि सिंगल इथे लावून घेतली तर छान वाटत होतं लुक. म्हणून मग मी हे इथे तसंच ठेवणार आहे. त्यानंतर आली मी किचनमध्ये आणि हा बघा म्हणजे मला ग्रीन फ्लावर्स वगैरे किंवा ग्रीन प्लांटर असे हँगिंग वगैरे इतके आवडतात ना. आणि आपण बायका जास्तीत जास्त किचनमध्ये असतो म्हणून मला असं वाटते की जास्तीत जास्त किचन आपला सजलेला दिसला, किचन आपला असा मस्त प्रसन्नतेने दिसला ना तर बघा आपल्याला स्वयंपाक करायला आपल्या किचनमध्ये काम करायला इतकं सोपं जाते. अगदी म्हणजे ते बघूनच इतकं मन प्रसन्न होतं ना की खूपच जास्त. सो इथे मी लावून तर घेतलं आहे पण हे म्हणजे काही म्हणजे मी इथे काही म्हणजे असं परमनंट लावलेलं नाही. फक्त मी इथे कसं दिसतंय ते म्हणजे बघण्यासाठी लावलं आणि फक्त डबल टेपने मी चिपकवून दिला आहे. जेव्हा कधी मी म्हणजे मला इथे छोटासा असा खिळा वगैरे ठोकून त्याला सेट करावं लागेल. सध्या मी तसं काही केलेलं नाही, फक्त मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी इथे म्हणजे याची जागा ठरवून घेतलेली आहे. आणि हे बघा असे छोटे मोठे कसे DIY असो काही असो करून जे आहे ना मी माझं किचन असा मस्तपैकी सजवलेलं आहे. त्यानंतर सकाळी काय झालं ना म्हणजे मी मार्केटला गेल्यामुळे माझं दूध गरम करायचं राहून गेलं होतं आणि मी बाजूलाच म्हणजे ठेवून दिलं आणि आता माझ्या लक्षात आलं की अरे मी म्हणजे दूधच गरम केलं नाही, त्यामुळे मी दूध गॅसवर ठेवून दिला. आणि कालच्या दिवशी काय झालं ना म्हणजे मी खिचडीसाठी तांदूळ भिजवले होते. कारण मला असं वाटत होतं की चिऊचे पप्पा ते काही आमच्यासोबत हळदीच्या कार्यक्रमाला येणार नाही, म्हणून मग त्यांच्यासाठी मी खिचडी ठेवायचा जो आहे ना तो प्लॅन केला होता. पण ते पण आले होते मग त्यामुळे मग जे काही मग तांदूळ वगैरे भिजवले होते ना मी तसेच ठेवून दिले. आणि आता या तांदूळ आणि डाळ होती तर मी म्हटलं या तांदूळ आणि डाळची काय करायची, म्हणून मग मी छान बारीक करून घेते मिक्सरमधून. आणि अगदी याचे म्हणजे मुलांना 2-4-5 जितके होतील तितके डोसे बनवून देऊन देणार. म्हणून मग माझा हा प्रयत्न जो आहे ना तो सुरू आहे. आणि बघा किचन एकदा क्लीन झालं की मग पसारा झाला नाही पाहिजे, म्हणून मग माझा तोच माझ्या डोक्यात विषय सुरू असते की माझं आता किचन छान
छान असं सुंदर चकाचक झालेलं आहे. तर मग जे काही मी किचनमध्ये दिवसभरची कामे करते ना, ते जेव्हाची तेव्हा, मग कुठलाही भांडा का असो ना, तो मग जेव्हाच्या तेव्हा जिथल्या तिथे गेलाच पाहिजे असं माझा प्रयत्न सुरू असतो. त्यानंतर मी इथे मिश्रण बारीक करून घेतलं आणि थोडंसं मीठ टाकून त्याला छान फर्मेंट होऊ देते. त्यानंतर बघा, मला असं रात्री झोपताना आहे ना, म्हणजे ओठावर तूप लावायची सवय आहे. त्यामुळे मी असं म्हणजे खूप कमी साय होती माझी, म्हणजे गेल्या 4-5 दिवसाची साय असेल. तर म्हटलं या सायचं थोडंसं का होईना मी चांगलं शुद्ध तूप जो आहे ना, तो घरच्या घरी काढून घेते. आणि मी हे तूप म्हणजे 1-2 ते याच्याने फिरवलं ना हँड ब्लेंडरने, तरी पण खूप फटक्यात म्हणजे तूप निघून जातो. आणि मी तूप गॅसवर ठेवला. त्यानंतर आली लगेच गार्डनमध्ये. ॲक्च्युली काय होत आहे ना, म्हणजे हे प्लांटर जे आहेत ना, तुम्ही बघत आहे ना टर्टल वाईनचे, ते त्याची वाढ इतकी छान होत आहे की खूपच जास्त. आणि जेव्हा मी हे लावले होते ना, तेव्हा मला अजिबात वाटलं नाही की याची एवढी ग्रोथ होणार. म्हणून मी असं DIY जो प्लांटर बनवून आहे ना, त्यामध्ये मी 1-2 कटिंग्स लावून दिल्या. पण त्याची एवढी वाढ होत आहे ना, की त्याला आता जागा आहे ना अपुरी पडत आहे. आणि त्याची भरभरून वाढ होण्यासाठी त्याला कुठेतरी डिस्टर्बन्स जे आहे ना, ते येऊन राहिलेलं आहे. म्हणून म्हटलं आता या प्लांटरला इथून चेंज केलंच पाहिजे. म्हणून मग मी आहे ना ते काढून घेतलं. 1-2 कटिंग्स पण त्याचे पडलेले होते. आणि मला खरंच खूप जास्त वाईट वाटते. असे आपण खूप मेहनतीने प्लांट्स लावले आणि त्याचे काही नुकसान जर असे झाले ना, तर मग खूप बेकार वाटत असतो. म्हणून म्हटलं जेव्हाच्या तेव्हा याच्यावर सोल्युशन काढूया. आणि म्हणून मी सकाळी जेव्हा मार्केटला गेली ना, तेव्हा एक्स्ट्राचे 1-2 प्लांटर जे आहे ना, ते घेऊन आली. आणि यामध्ये हे कटिंग्स जे आहे ना, ते म्हणजे लावून दिलं. कारण मला अजिबात म्हणजे हे कटिंग्स फेकण्याचं मनच करत नाही. कारण मी फक्त एक कटिंग्सने इतकं सारं टर्टल वाईन जे आहे ना, ते ग्रो केलेलं आहे की खूपच जास्त मला अगदी विश्वासच बसेना. म्हणून म्हटलं 1-2 जेवढ्या कटिंग्स आहेत ना, तेवढ्या कटिंग्स लावून देते. आणि बघा, हा प्लांटर खराब नाही झालं पाहिजे म्हणून हाच माझा इथे जुगाड जो आहे ना, तो सुरू आहे. आणि मी खूप म्हणजे अशा हळूवार पद्धतीने त्याला तिथून म्हणजे शिफ्ट केलं. म्हणजे माझ्या डोक्यात हेच विषय सुरू होतं की याची एकही कटिंग्स म्हणजे माझ्या हाताने तुटली नाही पाहिजे. म्हणून मी जसंच्या तसं त्याला काढून दुसऱ्या प्लांटरमध्ये शिफ्ट केलं. तरी पण 1-2 कटिंग्स जे आहेत ना, ते माझ्या हाताने तुटली. कारण मी खूप प्रयत्न केला. आणि आता जर मी हे रिपोर्टिंग नसतं केलं ना, तर समोर जाऊन त्याच्या ग्रोथला खूप जास्त प्रॉब्लेम्स आले असते. म्हणून मग मी लगेच हा निर्णय घेतला. आणि अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता, अगदी एका छोट्या कटिंग्सपासून माझ्याकडे इतके भरभरून टँगल हार्ट्स झालेले आहेत की कायच सांगू तुम्हाला. बघू शकता तुम्ही इथे अगदी म्हणजे असं याची एवढी ग्रोथ होणार म्हणून मला खरंच वाटलंच नाही. त्यानंतर इथे बघा गोकर्णाचं, याला पण छान म्हणजे शेंगा येत आहे आणि त्याला फुलं पण खूप छान छान येऊन जातात. पण व्हिडिओ शूट करायचं राहूनच जातं. त्यानंतर म्हटलं थोडं छोटा मोठा माझा बाल्कनीचा टूर म्हणजे शेवटच्या इथे तुम्हाला देऊन द्यावा. तर बघा, अशा प्रकारे मी ही बाल्कनी मस्त अशी छान डेकोरेट करून ठेवलेली आहे. आणि त्यानंतर हे जास्वंदाचं झाड बघा, याला पण छान 2 ते 3 अशा कळ्या आलेल्या आहेत. आणि लवकरच, आता आय होप लवकरच यावेळी तरी छान अशी फुलं ब्लूमिंग होतील आणि मी लवकर तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करणार. त्यानंतर सदाफुलीला पण इतके छान फ्लावर्स येऊन जात आहेत की खरंच खूपच छान. आणि असं गार्डनमध्ये प्रत्येक झाडांना असं म्हणजे बघितलं ना, तर खरंच अगदी मन असं प्रसन्न होतं. त्यानंतर हे नवीन मी जास्वंदाचं आणलं होतं, त्याचे पण म्हणजे फुलं जे आहेत ना, थोडे म्हणजे गळायला लागले होते. म्हणून मग ते फुलं मी कट केले. आणि आता तिथे नवीन जे आहेत ना, कळ्या उमललेल्या आहेत आणि लवकरच त्याचं फूल पण उगवेल. ते पण मी तुमच्यासोबत नक्की समोर शेअर करणार. त्यानंतर हे ॲडेनियमचं, हे पण मी ऑनलाईन बोलवलं. आणि बघा, याची इतकी छान वाढ झालेली आहे ना की खूपच छान. आणि छोटे मोठे पिटोनियाला फुलं जे आहेत ना, ती येतच असते. आणि हे तुमच्यासोबत शेअर करायचं राहिलं होतं म्हणजे मोगरा. इथे तुम्ही बघू शकता, अगदी कुंडी भरभरून मोगऱ्याला कळ्या आलेल्या आहेत. आणि लवकरच, आय एम एक्सायटेड, लवकरच फुलं पण येतात. सो चला, बाय.